राम तुकाराम इंगळे, माजी सैनिक, राहणार राजुरा बुद्रुक, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या गावचा रहिवासी असून आमच्या गावात 2021 ते 2024पर्यंत जे काही भ्रष्टाचार झालेले आहे ते अशा प्रकारे आहे. 15 वित्त आयोग, मनरेगामध्ये जे ॲग्रीमधून जे स्कीम येतात ते पुरा भटाबोळ आहे. 1 रुपयाचा सुद्धा काम केलं नाही त्यांनी. त्याकरता मला वारंवार मी पत्रव्यवहार करून सुद्धा मला न्याय भेटत नाही. मी याच्या पहिलं उपोषण माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर इथे बसलो होतो 15 जानेवारी 2025 रोजी. तरी तिथं मी बसल्यानंतर मला लेखी आश्वासन देऊन 19 जानेवारी 2025 रोजी मला लेखी आश्वासन देऊन त्या लेखीमध्ये मला असे सांगितले आहे की त्या लेखीमध्ये आम्ही तुम्हाला चौकशी करू, 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत चौकशी करून तुम्हाला अहवाल देण्यात येईल असं मी त्याच्यात उल्लेख झालेला आहे. मला लेखी देऊन मला पावरूच करून या लोकांनी मला उठले होतं. तरी बी ना चौकशी झालेली आहे ना त्यांच्यावर कोणती कारवाई झालेली आहे. त्याच्यामुळं मला नाईलाज असतं एवढे कागदपत्री व्यवहार मी कमसे कम 10 महिन्यापासून करतो. तिथे मला कुठलाच न्याय न भेटल्यामुळे मी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथे 12/3/2025 पासून बेमुदत आमरण उपोषण करत आहे. माझी मागणी एकच आहे, जे काही भ्रष्टाचार झालेला आहे राजुरा बुद्रुक ग्रामपंचायतचा ते उघडकीस येऊन त्याच्यावर चौकशी होऊन जे पदाधिकारी आहेत किंवा अधिकारी आहेत शासनाचे त्यांच्यावर कारवाई व्हावे त्या निमित्ताने मी इथं बसलेले आहे. तरी आजपर्यंत कुठला बी पत्रव्यवहार होत नाही. फक्त कलेक्टर ऑफिसपासून जिल्हा परिषदला त्यांनी पत्र काढून पाठवलेले आहेत. तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्या. जिल्हा परिषदसुद्धा डिप्टी शिव मॅडम काल बदली झालेले आहेत. नवीन शिव मॅडम आता नवीन आलेले आहेत, पहिले जे गेलेले आहेत. तरी मी पण त्यांना वारंवार आमचे माणसं जाऊन त्यांना बोलत आहेत. त्यांनी व्हिडिओला जाऊन म्हणत दुबारा पत्र काढा. मला पत्र जिल्हा परिषदमधून भेटलं तरच मी इथून उपोषणाला उठणार आहे. आणि त्याच्यामध्ये चौकशीची तारीख आणि चौकशी करणारे अधिकारी यांचं नाव उल्लेख असावे आणि चौकशी किती तारखेपर्यंत करणार याचा बी उल्लेख असावे. तेव्हा मी माझे आमरण उपोषण सोडण्यात तयार आहे.